श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर गुरुपौर्णिमा ही जवळ आलेली आहे. 29 जुलै रोजी आहे गुरुपौर्णिमा आणि या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काही खास उपाय, काही खास सेवा करायच्या असतात. आपल्या गुरूंविषयी असलेली आपल्या मनामधील श्रद्धा, विश्वास आणि भक्ती या दिवशी आपल्याला आपल्या गुरूंना दाखवायची असते. तसेच गुरुदक्षिणा देखील द्यायची असते व या दिवशी जर तुम्ही स्वामी महाराजांची एक सेवा केली, खास काही गोष्टी केल्या, तर नक्कीच स्वामी महाराज अशक्य गोष्ट देखील शक्य करून देतील. आता बरेचसे स्वामी भक्त रोज नित्य नियमाने नित्य सेवा करतात. 3 माळ स्वामी समर्थांचा जप देखील करतात. त्याचबरोबर स्वामींच्या केंद्रात देखील जातात. तसेच काही असेही स्वामी भक्त आहेत ज्यांना तुम्हाला करायची आहे, सेवा करणे शक्य होत नाही. स्वामींची काही स्वामी समर्थांचे चरित्र सारामृत वाचणं देखील शक्य होत नाही किंवा केंद्रात जाणे देखील जमत नाही. तर त्यांच्यासाठीच ही एक सेवा आहे, ही एक खास उपाय आहे किंवा एक खास संधी आहे, जेणेकरून की गुरुपौर्णिमेच्या दिवशी व गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून तुम्ही स्वामींना प्रसन्न करू शकता, स्वामींची सेवा करू शकता आणि तुमच्या आयुष्यामध्ये असलेल्या अशक्य गोष्टी ह्या स्वामी महाराज नक्कीच शक्य करून आणतील. तर ही सेवा कोणती आहे व यासाठी तुम्हाला काय करायचे आहे, या सर्व गोष्टींबद्दल माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जर तुम्ही खरंच स्वामी भक्त असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका व हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. गुरुपौर्णिमेकरता येईल अशी श्री स्वामी समर्थांची एक अत्यंत सोपी आणि भक्तिभावाने करणारी सेवा मी तुम्हाला आज सांगणार आहे. अनेक भक्तांचा विश्वास आहे की अशा सातत्यपूर्ण सेवेमुळे मनाला शांतता मिळते, श्रद्धा दृढ होते आणि जीवनातील अडचणींचा सामोरे जाण्याची शक्ती आपणास मिळते. चला तर जाणून घेऊया ही सेवा. त्यापूर्वी गुरुपौर्णिमेचे महत्त्व मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. तर हिंदू धर्मात गुरुपौर्णिमा हा दिवस गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस मानला जातो. गुरु म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे नेणारा मार्गदर्शक. श्री स्वामी समर्थ हे लाखो भक्तांचे श्रद्धास्थान आहेत. त्यांच्या चरणी केलेली प्रार्थना आणि सेवा भक्तांना आत्मविश्वास, धैर्य आणि आध्यात्मिक बळ देत असल्याचा अनेकांना अनुभव आलेला आहे. तर स्वामींची ही खास सेवा तुम्हाला गुरुपौर्णिमेपर्यंत दररोज किंवा संध्याकाळी किंवा सकाळी घरातील देवघर स्वच्छ करून घ्यायचे आहे आणि स्वामी समर्थांच्या प्रतिमेसमोर तुपाचा किंवा तेलाचा दीप प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर मन शांत करून 3 वेळा नमस्कार करायचा आहे. आता श्रद्धेने हा मंत्र जपायचा आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हा मंत्र किमान 108 वेळा तुम्हाला जपायचा आहे. वेळ कमी असल्यास शक्य तितका जप करा, पण तो जप श्रद्धेने आणि विश्वासाने करा. त्यानंतर स्वामींच्या प्रतिमेसमोर बसून आपल्या मनातील इच्छा, अडचणी किंवा प्रार्थना त्यांना मनापासून सांगा. दररोज ही सेवा केल्याने तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आमूलाग्र बदल घडलेला दिसून येईल. त्यानंतर तुम्ही जर तुमच्याकडे वेळ असेल तर अजून एक सेवा करू शकता स्वामी समर्थ महाराजांची. तर त्यासाठी तुम्हाला दररोज श्री स्वामी समर्थ तारक मंत्र किंवा स्वामींचे नामस्मरण करायचे आहे. गुरुवारी शक्य असल्यास पिवळे फूल अर्पण करा. गरजूंना अन्नदान किंवा आपल्या क्षमतेनुसार मदत करा. सेवा आणि दयाभाव हेही गुरुभक्तीचे महत्त्वाचे भाग मानले जातात. सेवा करताना लक्षात ठेवा, कोणत्याही भीतीने किंवा केवळ फलप्राप्तीच्या अपेक्षेने करू नका. स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा. दुसऱ्यांचे वाईट होणार नाही याची काळजी घ्या. घरात प्रेम, संयम आणि सत्य वचनाचे पालन करण्याचा प्रयत्न करा. श्रद्धा, सबुरी आणि सातत्य यांनाच सर्वाधिक महत्त्व आहे. सेवेचे आध्यात्मिक फळ देखील तितकेच बलशाली आणि खूप भक्तांना अनुभव आलेला आहे की नियमित नामस्मरण आणि प्रार्थनेमुळे मन शांत होते, सकारात्मक विचार वाढतात आणि कठीण प्रसंगांना सामोरे जाण्याचे बळ स्वामी समर्थ महाराज आपल्याला देतात. आपल्याला सर्व इच्छा नेमक्या पूर्ण होतील याची हमी देता येत नाही, परंतु भक्तिभावाने केलेली साधना अनेकांना मानसिक समाधान, आत्मविश्वास आणि
आध्यात्मिक आधार नक्कीच देते. तर या गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करा. स्वामींना फुले, फळे किंवा आपल्या श्रद्धेनुसार नैवेद्य अर्पण करा. त्यानंतर एक शुद्ध तुपाचा दीप लावा. मनापासून श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा. शक्य असल्यास एखाद्या गरजवंतांना अन्नदान किंवा मदत करा आणि दिवसाची सांगता स्वामींच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करून करावी. मित्रांनो, स्वामी समर्थांची खरी सेवा म्हणजे श्रद्धा, सबुरी, नामस्मरण आणि सत्कर्म. जर तुम्ही गुरुपौर्णिमेपर्यंत ही सेवा श्रद्धेने करण्याचा संकल्प करत असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा. आशा करते की तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली असेल. जर तुम्हाला स्वामींवर विश्वास असेल, स्वामी समर्थांची सेवा करण्याची, भक्ती करण्याची आवड असेल, छंद असेल तर नक्कीच दररोज स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करा. स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र म्हणा. स्वामी समर्थ महाराजांना अगदी मनोभावे श्रद्धेने शरण जा. आशा करते तुम्हाला ही माहिती आवडली असेल. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त स्वामी भक्तांसोबत तसेच इतर लोकांसोबत देखील हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तर पुन्हा भेटू अशाच छान माहितीपूर्ण आणि आध्यात्मिक व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.